हॅलो. हॅलो. काय चाललंय रे? काय नाही, देवळात बसलोय. हा, अच्छा अच्छा. आणि प्रॅक्टिसला गेलतास का नाही? जाऊन आलो की बाबा. प्रॅक्टिस चुकून कसं चालेल? शाब्बास. तेच म्हणलं, नाहीतर त्या पोरीच्या नादाला लागून प्रॅक्टिस बुडवायचास. हटे, आर्मी पुढे कोण नाही. आणि असं मी कोणासाठी प्रॅक्टिस बिक्टिस सोडत नसतो बरं का. आपल्या हुबलाकाचं काय चाललंय रे? अरे त्याला किती फोन केलो, फोनच उचलत नाही. त्याचं काय चालणार आहे? बापू जेव्हा जागायचं चाललंय, दुसरं काय. आणि शितलीचं काय चाललंय? तुझी बहीण आहे, तू विचार की. अरे माझी बहीण आहेच की. तुझी कोण नाही वे? माझी कोण आहे? का? मैत्रीण नाही तुझी? का परत भांडणं बिंडणी केली? नाही नाही, भांडतोय कशाला. हा, मग बोलताय ना? बोलतोय की. आणि आयडिया तिनच दिली ना, त्या पुरी संग प्रेमानं बोल म्हणून. होय. अरे काय कळलं का त्या पोरीचं? कोण आहे ती? नाही ना अजून. परवा तर रातभर बोलत होतो, तरी बी काय कळलं ना. हरला का रातभर बोलून सुद्धा तुला काय कळलं नाही वे? हा. आयला का तू नंबर दे म्हणलं तर ते बी तुला जमाना. अरे असा कसा नंबर द्यायचा? नको, त्यापेक्षा हा हे चालू दे. तुला बी लय बरं वाटत असेल नाही का? असं काय नाही. होय होय, असं काय नाही. अरे मला काय कळत नाही वय. अरे बाबा नाही तसं काय, फक्त ती कोण आहे हे कळायला पाहिजे म्हणून बोलते. आणि ती बी शिकणीनं सांगितले म्हणून. तर तुला शितलीच ऐकणार नाही का? अरे आता चांगली आयडिया म्हणले ऐकायला नको होय. हा, चांगली आयडिया आहे. असं आयुष्यभर प्रेमानं बोलत राहिलास ना, तरी बी कळायचं नाही कोण आहे ती. असं कसं कळ की. अरे आला का कळायचं असतं ना, कावाच कळलं असतं. ती पोरगी शितली सारखी हुशार आहे. अशी सहजासहजी हातात यायची नाही. काहीतरी भारी आयडिया काढायला लागते बघ. हा, बघू काय तर. हा विक्रम. हा आजा. अरे जरा बोलूलय, तुला करतो नंतर फोन. बर. चल बाय. का राजा, असं का बसलास? काय नाही. काय टेन्शन नाही ना? नाही नाही, नाही काय टेन्शन. ए दाद्या, अरे काय टेन्शन असेल तर सांग. काय? हा, विक्याचा फोन झाला आत्ताच. काय म्हणत होता? कसं चाललंय ट्रेनिंग? चांगलं चाललंय म्हणत होता. लय कुठं त्यात म्हण. अरे म्हणजे आर्मीचं ट्रेनिंग आहे ते, का साधी साधी गोष्ट वाटली काय? काय काय सांगत असतोय, पण लय भारी वाटतंय म्हण. स्वप्न पूर्ण होत असताना कुणाला भारी वाटणार नाही. तू पण जाशीलच की आता. वय, पण लेटर नाही ना आला अजून. अरे येईल येईल, पण तू प्रॅक्टिस चालू ठेव. काय? हा, आधीपेक्षा डबल. चुकवायची नाही काय? वय. हा. फौजी, हं? एक विचारू का? अरे विचार की. आता आपल्याला कोणाला तरी पकडायचं असेल तर मग काय करायला पाहिजे? पकडायचंय पण म्हणजे नेमकं कुणाला? असंच कुणाला पण, म्हणजे कोण पण. अरे पण काय केलं असेल तर पकडायचं ना, का उगाचच पकडायचं? नाही नाही, काय केलं नाही काय. मग कशाला पकडायचं? काम आहे म्हणून पकडायचं. अरे काम आहे तर सरळ जाऊन भेटावं, पकडायचं काय त्यात? अहो म्हणजे तसं नाही काय. आता आपल्याला माहितच नाही कोण आहे, तर मग त्याला कसं पकडायचं? आजा, बरा आहेस ना? अरे माहिती नाही त्याला पकडणार कसं काय? अहो म्हणजे आता हे अरे काय झालं ते नेमकं सांगणार आहेस का? अहो काय झालं नाही काय. काय झालं बी नाही, कोणी ते माहिती बी नाही, आणि पकडायचं बी आहे. अरे काय चाललंय नेमकं तुझं? कुठं काय चाललंय? नाही, काय नाही चाललं. बरं, तुझं ठरलं ना की कळव मला, मग आपण दोघं बी मिळून पकडू त्याला. काय ठेवू का? हा फौजी, आता दुश्मन आहे असं समजा, तर मग त्याला कसं पकडायचं? अरे दुश्मन आहे तर मग काय अवघड आहे, सापळा रचायचा. म्हणजे काय करायचं? गनिमी कावा. अरे महाराजांनी सांगून ठेवलंय, मोहीम किती बी अवघड असू दे, ती फत्ते करायची असेल तर गनिमी कावा वापरायचा. म्हणजे दुश्मनाला असं वाटलं पाहिजे की आपण त्याला घाबरलोय.
म्हणजे दुश्मन गाफील राहून त्याची चाल करून येतोय आणि आपसुक आपल्या जाळ्यात गावतोय. गनिमी कावा. हा म्हणजे त्याला कळलंच नाही पाहिजे की नेमकं काय घडलंय आणि काय करायचंय. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की एखादी गोष्ट झाली जी झालीच नाहीये आणि एकदा का तो गडबडला का तो आपल्याला पाहिजे ती चाल करतो. पुढची चाल आपली आणि मग सगळा डाव आपल्या हातात. याला म्हणतात गनिमी कावा. अरे 101% काम फत्ते होतं का नाही बघ. हा, आता गनिमी कावाच करायला पाहिजे. अरे पण कोण आहे तुझं दुश्मन? हा? दुश्मन कोण नाहीये ते. बरोबर, राहू दे. ज्याला पकडायचं त्याला पकड. मी जातो माझ्या कामाला. हा, येऊ का? हा. गनिमी कावा. प्रेमानं बोल म्हणल्यावर आज एवढं प्रेमानं बोलायला वाटलं नव्हतं. आज बघतीच किती प्रेमानं बोलतोय ते. फोन का उचला ना? कालपासनं तर फोनला चिकटूनच आहे की. आज तू 1000 फोन कर, मी काय उचलत नसतो. तू जी कुणी असशील ना तुला समोर यायलाच लागेल. आजा चिडला तर नसेल ना? नाही, चिडल असं काय झालंच नाही. कामात असेल कुठल्या तरी. पण कामात असता तरी फोन उचलून सांगितलं असतं की त्यानं. रावल्याला फोन करून विचारूया काय? नाही, नको. त्यापेक्षा आपल्या फोनवरनच फोन करून बघूया. शीतलचा कसा काय फोन आलाय? तिने फोन करून शीतलला तर सांगितलं नसेल ना?